हॅलो, कशात सर्व. मी केवल झाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या थायलंड सिरीज मध्ये. मित्रांनो, आज आहे आपला 5वा दिवस आणि आता आम्ही आहोत क्रॅबी मध्ये. तर आता हॉटेल मधनं आम्ही निघालेलो आहोत, ड्रायव्हरचा वेट करतोय. तर जसा ड्रायव्हर येईल तसा आम्ही निघणार आहोत. आमचे आज बेसिकली 3 स्पॉट असणार आहेत. भाऊ, ते स्पॉट सांगा आपल्याला, आपण कुठे कुठे जाणार आहोत. एमरलँड पूल आणि हॉट स्प्रिंग. एमरलँड पूल आणि हॉट स्प्रिंग, मग ते झाल्यानंतर हॉट स्प्रिंग वॉटर आणि नंतर काहीतरी एमरलँड पूल आहे, नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्क आहे. तर तिथे आम्ही सर्व जाणार आहोत. भिजणारच का नाही? हो, सगळेच भिजणार आहेत. हॉट स्प्रिंग मध्ये सगळेच भिजणार आहेत. आपल्याकडे गरम कुंड असतात तसे इथे पण गरम कुंड आहेत. तर तिथे चाललेलो आहोत आम्ही. तर आता ज्ञान असल्यामुळे आम्ही एक पहिला जाणार, नंतर मी ज्ञानाला घेणार, नंतर मग करणार आहोत. कारण प्रत्येकाला मजा करायची आहे. ज्ञानाला फोकस उठवलेली आहे, झालेली आहे. तर वेट करत आहेत मम्मी पप्पा. And leave your bag around here, they have CCTV. Or you can put around the can also. And only not allowed to go inside there. It's far away, about 1 kilometer to private hotel, private villa. We relax in the hot water first, and then after this, Emerald Pool, we have to walk in the jungle about 1 kilometer. इथून ये ना, इथून हे बघ, इथे मस्त हॉट स्प्रिंग आहे. सर्व मजा करतायत, गरम गरम पाणी आहे. जंगल आहे, जंगलात इथनं जायला लागते पूल जवळ. साठी तुम्हाला जायला हा रोड आहे. जंगल जंगल जंगल. आता आपण आलोय ते बघू शकता तुम्ही, एंट्री आहे. हा, याला आवाज. बटन नाही आहे, बटन नाही. बघा, एमरलँड पूल. आपण आता पोहोचलेलो आहोत एमरल्ड पूल जवळ. दाखवतो.
आणि इथून आपला पूल लागणार आहे. तर चला जाऊया तिथे आपण. फॉरेनर्स बघा किती आहेत. ही लोक एवढे एक्सप्लोर करतात ना सर्व, कुठेही जा तुम्हाला टुरिस्ट दिसणारच आहे. आणि हा आहे तो पूल ज्याच्यासाठी आपण एवढा चालत आलेलो आहोत. ज्ञानाला आले झोप आणि ते आता लागले रडायला. हा बघा तो पूल, हा आहे तो पूल, एमरेल्ड पूल. खूपच सुंदर असा पूल आहे. बघू शकता. याच्यासाठी आपण एवढे लांब आलेलो. असं आहे, क्रॅबी पण बघायला भेटेल म्हणून विचार केला की वॉक करतच जाऊया. इकडे क्रॅबी मध्ये जास्ती आम्हाला इंडियन रेस्टॉरंट दिसलेले. इंडियन रेस्टॉरंटच दिसतात. हा बघा तंदुरी डिलाइट आहे, इंडियन फूड आहे. फूड जागोजागी इंडियन फूडच दिसतात. जसा फुकेतला आम्हाला शोधायला लागला, तिथे कोहिनूर हॉटेल भेटलेला, त्यानंतर दुसरा एक भेटलेला. हा बघा नमस्ते इंडिया. ही पूर्ण जी लाईन आहे ना, ही पूर्ण लाईन इंडियन रेस्टॉरंट मध्ये चाललेले आहेत. पंजाबी वाले आहेत, साऊथ वाले आहेत, त्यांचेच हॉटेल आहेत आणि टेस्ट प्रॉपर इंडियामध्ये टेस्ट आहे. तर काल आम्ही तिथे प्युअर व्हेज म्हणून एक आहे, तिथे जेवलो होतो कारण संकष्टी होती. पण छान होतं जेवण, एकदमच मस्त होता आणि प्राइस पण लिमिटेड होते. असे काही हाय प्राइस नव्हत्या दिल्या. तुम्ही बघू शकता. हे बघा रंगोली इंडियन रेस्टॉरंट. तो आम्ही डोसा किचन मध्ये गेलेलो. प्युअर व्हेज दिलेला आहे, 100% व्हेजिटेरियन दिलेला आहे. बघा आम्ही तिथे गेलेलो आज. आमच्या हॉटेलपासून 2 मिनिटाच्या दुरीवरतीच हा रेस्टॉरंट आहे. तर इथे आम्ही काल जेवलो होतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे कधी याचा जर विचार केला तर जसं आपला डीमार्ट आहे तसा यांचा मिनी मार्ट आहे. मिनी मार्टला तुम्हाला मी बाहेरनं दाखवतो बघा काय काय भेटू शकते. हाय मिनी मार्ट. ज्याची ज्याची इच्छा आहे त्याने मिनी मार्टला यावे. आता कायच नाही ते मिनी मार्टला भेटणार नाही तुम्हाला. तर एक ते ना सर्व इन्फॉर्मेशन इथं दिली जाते आपल्याला. इथे बघा फोटो सुद्धा लावलेले आहेत. एवढे सारे प्लेसेस आहेत. आणि आमची लोक इंडियामधली भेटलेली. से हाय टू माय ब्लॉग. नमस्ते. हो आणि माझी हँगसॉंग हो. मामा पापा बेबी. हे बघा तिला पण आता ही लँग्वेज समजत
चाललंय एकदम प्रॉपरच आहे. एवढी झाड आहेत पण त्याचा पाला वगैरे जो पडतो लगेच साफ करून साईडला करतात. क्लिननेस एकदम त्याच्याकडे म्हणजे आपल्याकडे तेवढी नाही, करायला पाहिजे. शॉप्स आहेत लहान मुलांसाठी, हे बघा इंडियन फूड भेटेल तुम्हाला इथे. पण जास्तीत जास्त ट्रॅव्हल मध्ये आम्हाला इंडियन फूडच दिसले आणि बीचच्या जवळच आहे. रोड बघा कसं मस्त आहे. आणि इथे आता पब स्टार्ट झालेले आहेत. बघा बार, हाय बीच, स्पीड बॉक्स आणि इथला जी वाईब आहे ना, वाईब एकदम खतरनाक आहे. इकडची वाईब डेंजर आहे एकदम. ज्या प्लेस साठी आपण एवढं चालत आलेलो प्लेस आलेली आहे बघा. जाऊ थांब आपण. हे बघ ना कसला वारे आहे. मिकी माऊस आहे, सरबतवाला आहे, सी फूड आहे. यात्रेसारखाच आहे इथला सर्व. आईस्क्रीम बनवतो. आपले काय आपण केलेलं नाही काय. आता बोल 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 प्राइस सुद्धा दिलेली आहे. कितीला किती तुम्हाला पीस भेटतील, 350ला किती पीस भेटतील. बेस्ट सी फूड. माकडी आहे, मोठी मोठी मच्छी, फ्रेश आहे एकदम मच्छी. सुपर आहे, मोरे आहे यार. बघा तुमच्या समोर इन्स्टेशन बनवून तुम्हाला लगेच दिलं जाते. बघा मोठे बघा ठीक आहे. तो हे करते इथे पण खूपच आहे. आणि जागोजागी आहे. जापनीज पिझ्झा आहे बघा. फिशच आहे बनवते.
हे बघा लिहिलंय टुना फिश, क्रॅब स्टिक. हे बघ हे क्रॅब स्टिक आहेत. हा तेच आहे क्रीम. इथे पकोडे टाईप केलंय ते. आंबा बघा. आता आम्ही चिकन फ्राय करतोय. फ्राय चिकन आहे. बार्बिक्यू सारखं ते फ्राय केलेलं आहे आणि ट्राय करतो. भाऊ कसा आहे? टेस्ट कशी आहे? चांगली आहे? इंडियन. ओके, तर आता आम्ही ट्राय करणार आहोत. मागवा मग सगळ्यांना मग. आणि एक चिकन पॉपकॉर्न पण मागू ना. हे काय आधी ब्रेड आहे, तिथं फ्रेंच फ्राईज आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. फ्रेश दिसते, फिश वगैरे. हा आपल्या इकडचा जिताडा आहे. माकली, कोलबी, हे पण माकलीच आहेत वाटतं. इथला इथं तो बनवतो. आम्हाला इथं आता मँगो स्टिक राईस दिसलेला आहे. तर हा स्टिकी राईस आम्ही सांगतो, बघूया काय रेट आहे. हाऊ मच कॉस्ट? 80 baht. Give us one. So rice. The rice is cold? Yeah, hot. Hot. हा बघा. Thank you. Thank you rice. मँगो स्टिकी राईस अशी ना मस्त फुल दिलेलं आहे याच्यात. Cold केलंय. आपला काय ते आलंय आपल्याला मेनी मध्ये भरतो ना. Cold आहे का? हा हा. जिप्सी मध्ये भरतो ना आपण. आता आम्ही कोलबीची स्टिक घेतोय. ही 100 बातला आहे. 5 कोलब्या. नो स्वीट, ओनली ग्रीन. येस येस. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की खूप खाऊ शकता वापर. तिला सांगितलं की ग्रिल करूनच द्या आम्हाला. Eat it more. तर दुसरा पण आम्ही काय ना काय टेस्ट करू. मागाशी आपण चिकन पॉपकॉर्न खाल्ले, चांगले होते ना. KFC टाइप. सॉस नाही घेतला कारण की सॉस सगळा स्वीट असते ना, तर आपल्याला आवडत नाही तो. म्हणजे तिखटवाला sauce. तो पण पहिले गोड लागला, मग नंतर तिखट लागला. तुम्हाला आवडला चिकन? येस. आणि आता आपण खाणार आहोत कोलबी.